केवढा मोठा डेपो आहे. रत्नदुर्ग शिवसृष्टी किल्ल्याचा बुरुजच आहे तो. मन प्रसन्न झालं इकडे येऊन. तर नजारा मस्त. जेटी देवल्या पूर्वीच्या काळातल्या. एकदम छान मंदिर आहे. हरेचा पिल्लू आहे त्याच्या. बिडी घातलं मस्त एकदम रेडी झालोय आम्ही बघा. आणि तायांची शेत आहे बघा, हळदीची झाडं. तिकडे बाग आहे पुढे. हाय नमस्कार मित्रांनो, मी रंजिता आणि माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे, ज्याचं नाव आहे मिस्टर मिसेस आंबेकर. आणि आम्ही चाललो आहे देवदर्शनासाठी. भगवती मंदिर कुठे रत्नागिरीला आहे ना, ते रत्नागिरीमध्ये ताई यांचं कुलसुमीचं मंदिर आहे ते, तिथे चाललो आहे आम्ही. किल्ला पण आहे, गड पण आहे. हां गड पण आहे, थोडंसं चढायला आहे. आणि तिथून आम्ही शिवसृष्टी बघू, तिकडेच बाजूलाच आहे. तिथून येताना आम्ही जाणार आहोत गणपतीपुळ्याला. हां असे 2 देवदर्शन आम्ही आज करणार आहोत. हे बघा एवढी गँग आहे आणि 3 जण पुढे गेलेत आणि आम्ही 5-6 जण. ही मामा बरोबर आणि ही माझ्या बरोबर. बिचारी आमची सारा एकटीच पप्पांबरोबर. पप्पा आणि मम्मी सोबत. नंतर शेत दाखवतो आम्ही तुम्हाला नंतरच्या व्हिडिओमध्ये. तुळस हे बघा, म्हैशी. साडी मस्त वाटत. आम्ही आता बसमध्ये बसलोय. रत्नागिरीमध्ये जाऊ आता. तिथून मग मंदिरामध्ये जाऊ. सारा तिकडे मागे बसतो, ताईन भाऊजी तिकडे बसतो. आणि हे बघा सुंदर असं महालक्ष्मीचं मंदिर आहे, खूप भारी आहे. पण येऊ येत तिथे पण. आम्ही तो जुना मंदिर होता, नवीन बनवला. तर आम्ही आता रत्नागिरीमध्ये आलो आहे. हे बघा काय मस्त छत्रपती शिवाजी महाराजचा देखावा इथे उभारला आहे. आणि हे मंदिर आहे मारुतीचं, अत्यंत जुनं असं रत्नागिरीमधलं मंदिर आहे. आता आम्ही जस्ट उतरलो इकडे रत्नागिरी डेपोला. बघा काय छान डेपो बांधला आहे, केवढा मोठा डेपो आहे बघा. मी सकाळी पण इथेच आलेलो, जे आम्ही स्लीपरने आलो रात्री. आणि इथूनच प्लॅटफॉर्म नंबर 8वरून पकडलेले आम्ही मग सकाळी. प्रत्येक गावाला जाणाऱ्या बस इथे लागतात, त्यांची नावं लिहिलेली. इथून पकडले होते 8वरून सकाळी. मोठा एकदम डेपो बघा. रत्नागिरी बस स्थानक. रत्नागिरीची सिटी बस पण आहेत. हां मुंबईला जशी BST आहे ना तशी. इथे काय आहे ते? हे इंटरनल रत्नागिरी मार्केट आहे ना मोठं. आम्ही आता रिक्षामध्ये आहोत आणि 10 मिनिटं लागतील आता इथून जायला भगवती मंदिराची तिथे. आणि छोटी बघते बघा कशी रडत होती, मागून लागली आमच्या ना. तुला यायचंय. मम्मी पप्पाने यायचं नाही, पप्पाने नव्हतं यायचं तिच्या. आणि तिला यायचंय. काय नाव सांग तुझं? रत्नदुर्ग शिवसृष्टी. येऊया इकडे. बाले किल्ले हे आहे देवीचं मंदिर ना इथे. भगवती देवी मंदिर. आणि हा किल्ला आहे तो रत्नागिरी किल्ला आहे. किती मोठा किल्ला आहे बघा तो. नजर जाईल तेवढा किल्ला आहे तो. ते लाईट हाऊस इथपर्यंत पूर्ण आहे, तिकडेपर्यंत गेलाय. तिथून पूर्ण ते ह्याचा किल्ल्याचा बुरुजच आहे तो पूर्ण. तेव्हा तिकडे घारी पण किती बघा फिरतायत.
बघितलं भारी आहेत. हां हां हां. तिथे मंदिर आहे का वरती? हो, इथे आतमध्ये जायचं. कसं वाटलं भगवती मंदिर? मस्त मस्त. पहिल्यांदा आली अशी ना? पहिल्यांदा आली. आली 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 मामी ये ना. वाव. समुद्र पण मस्त. पांढरा आणि काळा समुद्र. मिक्स आहे. म्हणजे याच्यामध्ये पांढरा आणि काळा असं एकत्र आहे पाणी. आणि ती जेटी हां ते हां. मेन मासे वगैरे येतात मोठ्या मोठ्या वड्या मुंबईवरून वगैरे ना. हा मिरकरवाडा ना. मिरकरवाडा. तिथे आम्ही मासे घ्यायला होते. कुठे? मिरकरवाडा. हे मिरकरवाडा. नक्की भेटते. अजून नाही मंदिर लागलं ना? नाही वेळ आहे, गाभारा वेळ आहे. आपला किल्ला आहे ना, ते शिवसृष्टी आहे. हम्म. ते जायचं आपल्याला. मामीच पाहिजे तुला. मामीच पाहिजे. चला. रत्नागिरीची अधिदेवता श्री रत्नेश्वरी देवी, श्री भगवती देवी यांच्याविषयी माहिती दिली आहे देवीविषयी. आणि हा किल्ल्याविषयी पांढरा समुद्र, मिरकरवाडा बंधारा इकडे खाली किल्ल्याचंही आहे ना. आणि वरती काळा समुद्र दिला म्हणजे बाजूबाजूला एका म्हणजे समुद्रामध्ये दोन पाणी मिक्स आहेत ना, असं पांढरा आणि काळा. तिकडे सूचना पण दिल्यात बघा, भाविकांना सूचना. चला. आणि तिकडे आई भगवती किल्ल्याविषयी माहिती दिली. चला आता आपण जाऊया. मंदिरामध्ये काय अलाउड नाही व्हिडिओ वगैरे काढणं, त्याच्यामुळे आपण दर्शन घेऊन येऊ. घेते ओटी घेतो आता आम्ही. एकच ना. पूर्ण किल्ल्यावरतीच मंदिर आहे ना? किल्ल्यावरतीच मंदिर आहे ना? भगवती शिवाजी महाराजांची हां. बुरुज वगैरे ना. आता देऊ. हां हां. जेवायला जायचं त्यांना. ना बोल. असं मंडप आहे आणि त्या मंडपातून ते तिकडे मंदिर आहे. आतमध्ये व्हिडिओ अलाउड नाही. आता कधी जमली नाही मग माझी मामी. किती मस्त असा परिसर आहे मंदिराच्या बाहेरचा आणि खूप मस्त असा नजारा वाटतो इकडे. सर्व मन प्रसन्न झालं इकडे येऊन. शांतता पूर्ण मंदिरामध्ये. श्रीदेवी भगवती मंदिर, किल्ले रत्नागिरी असं हे मोठ्याच्या मोठं मंदिर आहे बघा. आतमध्ये आपल्याला मोबाईल आपला गोप्रो घेऊन नाही जाऊ शकत आपण आणि आपण देऊ शकत नाही. इथून व्हिडिओ पण दाखवू शकत नाही आपण, देवीचा फोटो वगैरे किंवा व्हिडिओ नाही काढू शकत. हे बघा देवीचं मंदिर. आतमध्ये एवढं क्लिअर दिसणार नाही. हे आतमध्ये असं आहे ते पूर्ण. हे बघा हे असं इकडे मंदिर आहे आणि त्याच्या समोरून असा एक रस्ता गेला आहे. तिकडे पण हे असं काय काय आहे बघण्यासारखं. आणि समोर बघा मंदिराचं बुरुज आहे पूर्ण. ए पकडायला व्यवस्थित. उचलून घे उचलून घे उचलून घे. हे बघा झेंडा. हे मंदिराच्या समोरचं व्ह्यू आहे सर्व. वाव. हे बघा हा ते काळा आणि व्हाईट समुद्र ना. पूर्ण ग्रीनरी आहे पूर्ण आजूबाजूला. आणि मंदिर पण खूप सुंदर आहे, मोठं खूप आहे मंदिर. आतमध्ये व्हिडिओ अलाउड नाही तरी पण मी थोडंसं बाहेरून प्रयत्न केला दाखवायचा. झाडं बिडं पण खूप सारी लावलेत, बदामाची झाडं वगैरे. आणि ढगवा कसे आलेत मस्त. सिया आणि मी मागे आहे. सिया बोलते मामीपेक्षा उंच मी झाली आहे. ते कार्टून बघा कसं पळते मामाच बरोबर. हो पकडा दिला, पकडा दिला, पकडा. ती हुलहुली आहे.
तेव्हा कुठे उभी आहे कार्टून. ए शार्वी काय हा मम्मी पप्पा इथे या ना. बघ किती सुंदर नजारा मस्त जेटी येते. बुरुजाचं नाव बघा काय रेडे बुरुज. ही बघा कुठे बसली देवळ्या पूर्वीच्या काळातल्या बोलते हे देवळी. इथे हे निघालाय बघ कुठे बसली. समुद्र बघते इथून. एवढं लांब नको जाऊ. एवढं नको जाऊ तिकडे पुढे. ही बघा देवळी. ते पाणी संपलं. इथे बसली आहे आणि इथून बघा खालचा नजारा पूर्ण ग्रीनरी. बापरे एकदम बेस्ट फॉरेस्ट आहे. हा आणि इथून बघा ना असं वाटतं आपण खूप उंच आहोत. खूप उंच आहे. ते बघा पूर्ण खोल आहे आणि मस्त आहे. हे बघा नाश्ता पण आला पेरूचा. पेरू वगैरे पण आणलाय घरात मी सोबत. तिला पकडा मस्त पेरू आहे. फराळ वगैरे पण आणलाय सोबत खायला. आणि इथे भुयार आहे. बघूया भुयार. पण चालायला पण होत नाही. साडी घातली थकली. हा पाणी किती पिणार देतो. चल तिकडं एका मिनिटाला पाणी. भुयार आहे या साईडला. पाय बी सरकायचा. काय बोलते समुद्राला गेला खाली ते. हे वाला हा असणार ना रस्ता. पाणी जमा झालं वाटतं ना तुम्ही. शिवाजी महाराज यायचे इथे. डायरेक्ट समुद्रात. समुद्रामध्ये हे डायरेक्ट समुद्राला मिळतो भुयार. पाणी आहे. आणि आता मी निघालो. कुठे जायचं आता. आता आम्ही निघालो इथून मंदिरातून. आता बघूया कुठे जातोय ते. चला. हा हे बघा ते शिवसृष्टी आहे. मस्त असं आहे. आतमध्ये बोट वगैरे आहे सर्व. ताई वगैरे बोलले खूप सुंदर आहे. पण खूप ऊन वगैरे खूप लागतं त्याच्यामुळे जात नाहीत आम्ही तिकडे. त्याच्यामुळे बाहेरूनच दाखवते तुम्हाला. आणि आता आम्ही इथून निघालो. आता बघूया ताईकडे वाटतं त्यांच्या जाणार आहेत भाऊजींच्या. आणि तिकडून बघूया टाईम मिळाला तर गणपतीपुळेला वगैरे जाऊ. नाहीतर मग घरी निघू. आमची अवस्था बघा काय झाली. हा पूर्ण किल्लाच आहे. हा इथून असा तो राऊंड मध्ये बघा तिकडे तो शेवटचा टोक आहे त्या किल्ल्याचा. विचार करा केवढा मोठा किल्ला आहे. गणपतीपुळेला पण जायचं आहे. हां मेन म्हणजे गणपतीपुळ्याला जायचं आहे. आज मंगळवार आहे म्हणून माझी इच्छा झाली आहे बाप्पाकडे जायची. त्याच्यामुळे चला गणपतीपुळ्याला पण काय आतमध्ये मंदिरामध्ये आपलं व्हिडिओ वगैरे घेता येणार नाही. पण बघूया प्रयत्न करूया आपण जसं जमतंय तसं. जसं भगवती मंदिरमध्ये घेतलं. हां थोडंसं. चला सवय नसल्यामुळे चालायला खूप कंटाळा आला. माझे तर पाय असं वाटतं चप्पल हातात घेऊन चालावं. आता सावळे आले. वा वा वा. असं जरा वातावरण असेल ना रिक्षा तर मस्त वाटतं. आणि मित्रांनो हे आहे फपणीसाचं झाड. पूर्वी सगळीकडे असायचे. आता खूप रेअर झालेत. हे एखाद्या ठिकाणी दिसलं तर दिसतं. हे बघा फपणीस आले त्याला. त्याचं कवर जे असतं ना ते फोडायला लागतं पूर्ण. तर आतमध्ये जो फळ असतो तो एकदम संत्र्यासारखा असतो. त्याची अवस्था बघा. तर मित्रांनो येताना आम्ही रिक्षाने आलो. पण जाताना रिक्षात नव्हत्या आणि कोणता कॉन्टॅक्ट नंबर पण नाही आहे. तर आता आम्ही थोडंफार चालत जातो. बघतो इथे मेन रस्त्याला काय भेटतंय काय. आणि इथे बघा हे जे समुद्रकिनारी गावं असतात ना ते एक वैशिष्ट्य असतं. तिकडे मंदिरं खूप असतात. हा एक किल्ला आहे आणि या किल्ल्यावरती पण मला वाटतं बरीच मंदिरं आहेत छोटे मोठे. रत्नदुर्ग किल्ला आणि खूप मोठा आहे. आवार मला वाटतं लहान असेल 5-6 किलोमीटरचा आरामात असेल. मस्त आहे. एकदम छान मंदिर आहे. तुम्हाला मी वरून दाखवतो प्रॉपर.
हे बघा एकदम छान मंदिर आहे आणि मंदिराच्या बाजूला कार्यालय आहे. जशी गोव्याला असतात ना मंदिरांच्या बाजूला हॉल असतात त्या टाईपमध्ये हॉल आहे. थकलो आहे आम्ही. आता आम्हाला रत्नागिरीला जायचं आहे. आंबेशेत भाऊजींच्या बहिणीचं घर आहे माईताईचं, तिकडे आता आम्ही जाणार आहे. तिथून आम्ही जाऊ गणपतीपुळेला. त्याच्यात हे चढण बिडण आहे, अवस्था बेकार. हे बघा सगळे थकलेत. इकडे ना भागेश्वर मंदिर तर धर्मदाय विश्वस्त मंडळ असं ह्याचं नाव आहे. भागेश्वर मंदिर मला वाटतं ग्रामदेवतेचं मंदिर आहे. थकून बसल्यात बघा, अवस्था बेकार. बघा रंजिता झाड बघा. मला वाटलं कोंबडी बिंबडी आहे. बघा कोंबडीसारखी दिसते. मी कधी बघितलंच नाही तर जवळून कधी बघितलंच नाही मला. वरून आकाशातच बघितले. हा पिल्लू आहे. आणि हा बघा घारीचा पिल्लू आहे. त्याच्या पायाला काहीतरी लागलं आहे त्याच्यामुळे टेरेसवरती बसला इथे. त्याला आपण डिस्टर्ब नको करूया, शांत बसू दे, आराम करू दे. टेरेस आहे. आमची कोंबडी कशी वाटते? आमची कोंबडी बघा हा पूर्ण फणसाचं झाड बघा केवढा मोठा आहे. हा घराच्या आजूबाजूचा परिसर आहे. हे बघा टेरेसवरती वेगवेगळ्या प्रकारची झाडं लावली आहेत. वांगी, परत हे काय नाव नाही मला माहीत आहेत पण लावलेत खूप सारे. मिरचीचे वगैरे आहेत झाडं इथे. गवतीच्या आहे, खूप सारी झाडं लावलेत. हा हे बघा टेरेसवरून पेरूचं झाड पण दिसतंय हे. आणि पेरू पण लागलेत त्याला. पेरू पण लागलेत, बारीक बारीक पेरू आलेत. हे बघा माईता इकडे मांजर आहे मस्त अशी मोठीशी. मॅव मॅव क्यूट आहे ना. मॅव केवढी मोठी आहे ती बापरे. बघा इकडे कोंबडी आहे, रंगावर बसली आहे. आता आहे शार्वीचा बर्थडे. हा बघा केक आहे. थोडा मेल झाला आम्ही घेऊन येता थोडासा मेल झाला, बाकी व्यवस्थित आहे. थोडं तिकडून रत्नागिरीवरून घेऊन आला. लाईट वगैरे गेलेली, जस्ट आता लाईट आली आहे आणि त्याचा केक कापणार होता आम्ही शार्वीचा. ती बघा तिकडे तयार होते. आणि इकडे सानू बघा आता आई ओवाळत आहे शार्वीला. बघा कशी एकदम बसली आहे मस्त. बघते ताई ओळखतात आता. शाळेची मम्मी आता ओळखते. बाबा आता ओळखतात. सिया ओळखते आता. भाऊजी ओळखतात आता. सानू ओळखते. सानू आता सारा दिदी आली आहे. पप्पा आता शार्वीचे. या या Happy birthday to you. Happy birthday to you. Happy birthday dear Shari. Happy birthday to you. Happy birthday to you. Happy birthday dear Shari. Happy birthday to you. हॅपी बर्थडे. आता रंजिता केक बनवते. ती बोले मला पाव भरवला. बस हॅपी बर्थडे.
सर्वांना खायला वाटतं. आणि तुम्हाला जर आमची आजची व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. तोपर्यंत स्वतःची आणि स्वतःच्या परिवाराची काळजी घ्या. बाय बाय.